40 तासांनंतरही गृहराज्यमंत्री रणजित पाटलांच्या वडिलांवरती गुन्हा दाखल झालेला नाहीये। पोलिसांच्या कारवाईमध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाही आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्यानुसार कारवाईचं आश्वासन खरं तर रणजित पाटील यांनी दिलं होतं। मात्र अजूनही विठ्ठल पाटलांवरती साधा गुन्हा देखील दाखल झालेला नाहीये। मूर्तिजापूर पोलिसांनी अद्याप प्रकरणाचा तपासही केलेला नाहीये आणि त्यामुळे पोलीस प्रशासन कसला मुहूर्त पाहत आहे हा आता मोठा प्रश्न पडलाय। विठ्ठल पाटील यांनी मूर्तिजापूरमधील देशमुख महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती। उमेश अलोने आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी अकोल्याचे। उमेश, काय या संदर्भामध्ये अपडेट आहे? पोलीस कारवाई का करत नाहीयेत? अमोल, निश्चितच 40 तास उलटून गेले, मात्र या प्रकरणात मूर्तिजापूर पोलीस तपास का करत नाही हा प्रश्न आता निर्माण व्हायला लागलाय। कारण काल दिवसभरात ज्या पोलिसांच्या ज्या तांत्रिक बाबी असतात की चौकशी करणं, म्हणजे कंप्लेनरची आणि ज्यांच्या संदर्भात ही तक्रार दाखल झाली आहे ते माजी आमदार विठ्ठल पाटलांची चौकशी करणं अपेक्षित होतं। मात्र काल दिवसभरातही या दोन्ही जे पक्ष आहेत त्यांना साधं बोलावणंही पोलिसांकडून आलं नाही आणि जी विचारपूस असते साधी ती करण्यात आलेली नाही। अमोल, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी चाचपडणं ज्याला म्हणतो आपण, तर मूर्तिजापूर पोलिसांचं चाचपडणं या संपूर्ण प्रकरणात दिसत आहे। काल आपल्याशी बोलताना रणजित पाटलांनी स्पष्ट सांगितलं होतं की या प्रकरणात माझा कोणताही राजकीय हस्तक्षेप राहणार नाही आणि या प्रकरणाशी माझं देणं घेणं नाही, कायदा आपलं काम करेल। गृहराज्यमंत्र्यांनी जे अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्यांनी एवढं निश्चित सांगितलेलं असतानाही पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव आहे? कारण या मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे जे ठाणेदार आहेत नितीन पाटील यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे। मात्र त्यांच्या तपासाची कासोगती बघता आता या प्रकरणाच्या तपासाची सूत्र मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी जे कल्पना भराडे यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। मात्र अमोल, यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः रणजित पाटील आणि त्यांच्याच वडिलांच्या संदर्भात तक्रार आहे ते त्या जिल्ह्यातले पोलीस खरंच निर्भयपणे निपक्षपणे या प्रकरणाची चौकशी करतील का हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण जे आहे मूर्तिजापूर पोलीस कधी धसास लावतात आणि रणजित पाटलांचे वडील जे आहे विठ्ठलराव पाटील यांच्यावर गुन्हा कधी दाखल कारवाई कधी होते हे पाहणं आता महत्वाचं आहे। धन्यवाद उमेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।